एव्हरीवन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक आणि मजेत असाल. तर आता येत आहे गौरी गणपतीचा सण. तर माझी चालू झालेली आहे घराची साफसफाई. सो फायनली मी काल थोडीशी साफसफाई केली आणि आज किचन क्लिनिंगची सफाई करायची आहे मला. सो तर काही डबे म्हणजे काल मोठे मोठे डबे होते ते काही काल घासले आणि थोडेफार राहिले ते आज घासायचे. तर सज्ज पूर्ण रिकामा झालेला आहे. तर आता मला मेन म्हणजे पहिले सज्जावर जाऊन त्याची साफसफाई करायची आणि जे खालचे डबे होते ते तिच्यावरती छान असे घासलेले डबे ते ठेवून द्यायचे आहे. तर चला जाऊयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा. सो तर चला चलो. मुली जायचं आता इथे ते मी कपडे वगैरे मस्त ठेवलं आहे. झाडू बिडू बी काढून ठेवलं आहे वरी जाण्यासाठी. तर आज किचनची क्लिनिंग करायची. हे सगळं घासून काढायचं. याच्यावर फक्त पाणी नाही मारू शकत. तर आता मी जाणार आहे वरी. आता एक तर खालून व्हिडिओ शूट करायलाही कोणी नाही आहे माझं. स्वतःलाच करायचं आहे. तर जरा जाते आता मस्त वरी. हो बाई मैंने कैसा जुगाड लगाया अभी. आता याच्यावरून वरी जायचं. भीती वाटायला लागली पण जायचंच आहे कारण की क्लीन जे करायचं आहे. चला तर चला जाते. एक तर खालून व्हिडिओ शूट करायला पण कोणी नाही आहे. ट्रायपॉड लावून बघते व्यवस्थित शूट झाला तर झाला. फायनली बघा वरती येऊन बसले मी सज्जावरती. हे घासायचेच बाकी आहे अजून. घासणार आता बघते काही हे वाले आज घासेन डबे आणि हे उद्या म्हणजे एकदम खूप सारं होतं. पूजा वगैरे तर झाली माझी. आणि हे बघा झाडू बिडू ते मी बसले. हे बघा हे असले डाग पडले ना, हे गॅसच्यामुळं खेड लगेच जवळ आहे ना, त्यामुळे आता असे डाग पडले. तर ते आता छान असे पुसून काढते मी. आणि हे बघा आणि मला भीती तर एवढी वाटते काही पडायची नाही. मी हे बघा हे किती छोटंसं आहे. असं पटकन हालता पण येत नाही. माकडासारखी येऊन बसले मी. चला काम पण करायचं आहे. तर आता मी ती मस्त कॅमेरा सेट करून ठेवते आणि काम करते. चला काम स्टार्ट. निघतही नाही. आणि आता पेजवरती पाणी जर टाकलं ना तर म्हणजे एकदम असंच मळकं दिसते वालपट्टी. त्यामुळे पाणी पण नाही टाकायला जमत. जेवढी ताकद आहे तेवढी लावून फक्त कसं घासायचं. आणि सहसा जाळे तर मी होत देत नाही. चालूच राहतं माझं झाडू मारणं. थोडंफार कुठं दिसलं तर सगळीकडून झाडू मारत असते मी. तर जाळं सहसा जास्त ते होतच नाही. चालूच असतं मला. कुठल्याच रूममध्ये नाही, या किचनमध्येच नाही, कुठल्याच रूममध्ये नाही दिसणार. थोडंसं जरी दिसलं तर मी सगळी फिरून घेत असते झाडूला कपडा बांधून. तर चला मी करते आता सज्जा साफ. नंतर तुम्हाला भेटते. हे व्हिडिओच्या नांदात काय नाही तर मीच खतम क्लास. चला भेटते. इथे बघा माझा आता सज्जा तर क्लीन झाला. तर आता मस्त छान असे पेपर कागद टाकून घेते सज्जावर, जेणेकरून जास्त घाण होत नाही सज्जा. आणि आपण असे डबे अलीकडे जर ओढले ना तर असे कसे डब्याला चर पडतात. तर मग हे कागद वगैरे टाकले ना तर डब्याला चर वगैरे पडत नाही. जसं की त्याला आता आधार येतो ना डब्बा, त्याच्यासोबत पेपर पण येतो असं ओढलं की. तर माझ्यासोबत असं झालेलं आहे बरं का, की मी डब्बा ओढला की तो पेपर पण येऊन जातो अलीकडे. तर डब्याला चर नाही पडत. त्याच्यामुळे पेपर असे कागद पण असं जरूर नाही की पेपरच. आपल्याकडे जे कागद असेल ते पण कागद आपण टाकू शकतो. माझ्याकडे पेपर नाही आहे म्हणजे एवढा सारा पेपर नाही आणले मी फक्त डब्याच्या झाकणासाठी पेपर आणलेत. आणि हे आहेत माझ्या अवकानात होते तर त्यांनी आणून दिलेत. म्हटलं चला ठीक आहे हे पण चालते. मी मागच्या वेळेस पण हेच टाकलेलं होतं. म्हणजे पूर्ण सज्जावर छान असं एक बसतं. हे पूर्ण इतका सज्जा आहे ना तर तितका हा पूर्ण बसून जातो. म्हणजे असं डबल
डबल फोल्ड वगैरे करून काहीच टाकायचं काम नाही, की अर्धा बसतो आणि अर्धा नाही, हा पूर्णपणे बसून जातो. तर छान असं एक सगळे सज्जावर मी आता टाकून घेते. हे बघा, तर हे काल 6-7 वाजता डबे घासलेले आम्ही एवढे. तर आता ते त्यांना मी मस्त छान असं पुसून वगैरे काढले, कोरडे झाले. आता रात्रभर छान कोरडे होऊन गेलेत ते, ओले वगैरे मस्त काहीच नाही आहे. ओलं असलं की डाग पडतो असा पाण्याचा, थेंबाचा. आणि ते बघा झाकणं, आणि आता त्यांच्या झाकणाला छान असं पेपर लावून ठेवून देते, वरी सेट करून द्यायची आता मस्तपैकी. एक आवडतं घ्यायचं. आणि हो, आज हरतालिका आहे, तर तुम्हाला सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता मी मस्त छान असे डब्याच्या झाकणाला हे पेपर लावून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. मस्त खाली असे कागद आथरले, आणि जे रिकामे डबे हे ते कालचे घासले होते ते छान असे आता मांडून दिले. हे भरेल डब्यापेक्षा जास्त रिकामेच डबे हे इथपर्यंत आले तिथपर्यंत, आणि इथून फक्त एवढीच जागा राहिलेली आहे. आणि हे रिकामे इकडं का ठेवले, तर हे रिकामे इकडून पुढच्यावर उभे राहून ठेवता येतात, बट जे भरेल डबे आहेत ना डाळीचे, ते याच्यावर उभं राहून इकडं ठेवावं लागतात. त्यामुळे ते रिकामे डबे तिकडनं ठेवले, गॅसच्या वाट्यावर उभं राहून ठेवावं लागतात वरी डाळीचे डबे. त्यामुळे रिकामे तिकडे, आणि भरेल डबे या साईडला असं ठेवत असतो, कारण की जे मग ते अवघड नाही जात जास्त. आणि ही डाळ थोडीशी होती, तर ती मी आता वरीच ठेवणार आहे. महालक्ष्मीला लागेल, ती वरीच राहणार. आता ती डब्यात भरून नाही ठेवते. चला भेटते. अजून खूप सारे काम बाकी, म्हणजे एवढे काम बाकी आहे. आणि ते हे वरचे जे भरणे आहे ना, ट्रमचं, ते मला सगळं चेंज करायचे आहेत. त्या भरण्या मी सगळ्या एकसारख्या, आता आज तर नाही, उद्या गेले ना बाजारात, तर ते भरणे आणणार मी एकसारख्या सगळ्या. ते लईच चटरम झालं, ते काढून टाकायचं सगळं मस्त एकसारखं दिसलं. आणि ह्या बिन सगळ्या भरण्या काढून टाकायच्या, काहीच नाही ठेवायचं असं वेगळं. एवढे भांडे काम, म्हणजे एवढ्या भांड्याचं काम पण नाही आहे, तरी पण एवढे सारे भांडे असतात वरी. बापरे, घासता सगळं हातून जीव निघून जातो, जोर लावू घासायला. तरी पण मी हे आत्ता घासले होते, आय थिंक 3 ते 4 महिने झाले असतील. ते बाहेर गेले होते, तर मी हे घासले होते. हे सगळे घासले होते, फक्त वरचे हे मोठाले डबे नव्हते घासले. बाकीचे हे सगळे भांडे मी घासले होते. इवन रॅकसुद्धा मी हे पूर्ण भांडे घासले होते. आत्ता 4-5 महिने झाले असतील, 4-5 महिने पण नाही, 3-4 महिने झाले असतील. हे बघा सगळं, हे बघा जाळे वगैरे तर नाहीच आहे, पण तरी पण मस्त छान असं झाडूला कपडा बांधून मस्त सगळीकडनं फिरून घ्यायचा. फोटो, महाराजांचा फोटो वगैरे छानपैकी पुसून काढायचा, सगळं पुसून काढायचं. आणि इकडे हे माझे रूममध्ये, हे बघा इथे ठेवलं आहे, डाळी भरून ठेवले आहेत थैलीमध्ये. वाळून ठेवले ना, तर असे साधळून जातात, त्यामुळे मस्त थैलीत पॅक करून ठेवलेत. हे बघा जाळे तर दिसणारच नाही. आणि हा पसारा पण, याच्यातलं घासायचं काहीच नाही आहे, फक्त असंच आहे. तर हे काढून मस्त सगळं साफसूफ करून सज्जा परत छान ठेवून द्यायचा. अलमारीवरचं पण काढायचं, पुसपास करायचं, मस्त ठेवून द्यायचं. आणि माझ्या अलमारीवरचं पण काढून ठेवायचं. आता ही जे ब्लँकेट हे का, ते मी आता पलंगामध्ये टाकून देईन. जे एक्स्ट्राचं वरी आहे, तर एवढं नको असतात ना, तरी पण 2-3 ब्लँकेट मी पलंगात ठेवलेले असतील. आता हे परत ठेवून द्यायचं. आणि वरती पण 2-3-4 ब्लँकेट आहेत वरी पण. आणि हे बघा ड्रेसिंग टेबलला ना आरसा बसून घेतला आहे, तुटलं ना, तो बसून घेतला आहे, तोच आरसा आहे. सो तर चला भेटते हो. तर खूप दमले बाबा, म्हणजे मीच नाही, एकटीच नाही, आई पण, म्हणजे आता दोघे पण काम करते. भांडे घासून आता सगळे भांडे काढले, उच्चर काढले, दाखवते मी. हे इथले डबे, रॅकीसुद्धा काढून नेले बाहेर. आणि हे मला आता साफ करायचं आहे. मी याच्यासाठी मी आता रॅकी घासल्या, आणि म्हटलं एकदा हे साफ करून घ्यावं. तर आता हे साफ करायचं. हे बघा बुचड्या बाचड्या डब्यातल्या, पसारा सगळीकडं दाखवते मी आता बाहेरची हालत तुम्हाला. भांडे घासणे सुरू येते.
बघितली बाहेरची हालत. आई घासतात बसल्या बसल्या भांडी आणि मी रॅकी घासले आता. म्हटलं की एकदा आता हेच स्वच्छ करावे आणि यामध्ये पेपर आथरायचे. आता मला हे स्वच्छ करते, पेपर आथरते आणि रॅकी पण आणून लावायचे, त्यामध्ये पण पेपर आथरायचे. आणि यामधले डबे किती वेळचे घासले ते तर आता वाळले पण आहे. छान असं ऊन पण पडलेलं, तर आता ते आणून त्याच्यातलं ज्याचं कडधान्य ते होतं त्यात मस्त छान असं भरून ठेवते. आता ज्या डब्यात ते होतं ते भरून ठेवायचं. आता छान असं हे घासून काढते. तर चला भेटते परत. काय करणार आता, कामं करायची परत येत. हे बघा, हे राहिलं पूर्ण अजून काढायचं, घासायचं, खूप पसारा बाकी अजून. कंटाळा आला आता, ते एका दिवसात एवढं तर नाही होऊ शकत.